बीडमध्ये काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवकाची हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। त्यानंतर आता परभणीतही शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे। दोन्ही घटनांमुळे ऐन निवडणुकीत वातावरण आणखीन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मराठवाड्यातील निवडणूक होते रक्तरंजित। एकापाठोपाठ एक दोन नेत्यांची हत्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्यांचं सत्र। परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरात किरकोळ कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली। अमरदीप रोडे असं या नगरसेवकाचं नाव आहे। रोडे यांची हत्या मध्यरात्री झाली असून मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीनं आणि दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्याचं समोर आलं। या निर्घृण हत्येनं परभणी जिल्हा हादरून गेला, तर राजकीय वातावरणही ढवळून निघालंय। मिळालेल्या माहितीनुसार अमरदीप रोडे हे परभणीतील प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे नगरसेवक होते। प्रभागात पाण्याची अडचण निर्माण झाल्याचा काही महिलांचा त्यांना फोन आला। त्यानुसार ते सकाळी 10 वाजता जायकवाडी परिसरात गेले। यावेळी रोडे यांचे सहकारी रवी गायकवाड आणि किरण डाके यांच्या सोबत होते। त्यांच्या सोबतच इथल्या पाण्याच्या अडचणीवरनं वादावादी झाली। हा वाद नंतर इतका विकोपाला गेला की गायकवाड आणि डाके यांनी रोडे यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले। तसंच ते जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घातला। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। परभणीत शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून रोडे यांच्याकडे बघितलं जात होतं। दुसरीकडे रोडे यांच्यावर अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत। त्यामुळे त्यांच्या या हत्येनं मोठी खळबळ माजली। 5 दिवसांपूर्वी परळीतही राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग गायकवाड यांची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली। गायकवाड हे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे राजकीय निकटवर्ती होते। त्यामुळे या घटनेनंही जिल्हा हादरला गेला। दरम्यान परळीतील माजी नगरसेवक यांची हत्या झाल्यानंतर आज परभणीतील नगरसेवकाची हत्या, यामुळे या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा रक्तरंजित निवडणुकीकडे वळतो की काय असा प्रश्न उपस्थित राहतोय। सलीम शेख, TV9 मराठी, परभणी।